मॅचला सुरुवात करा, स्पीडअप करा प्लीज. गोठवली 11 संघांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. चला आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या पूल मध्ये. पहिल्या पूल मध्ये नक्कीच बघितलं उत्कर्ष 11 दिवा टीम नक्कीच पुढच्या फेरीसाठी गेली आणि नंतर ह्या वेळेस विशाल भोईरचा हा फटका, चेंडू खाली हर्षल येतोय आणि इथे एक झेल देखील सोडला गेलाय. एक मोठी विकेट इथे ड्रॉप केली जाते विशाल भोईरच्या माध्यमातून आणि स्वराजचा हा पहिला चेंडू वेगवान गतीने टाकलेला चेंडू होता पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण झेल देखील ड्रॉप केला गेला. आणि आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुमुख मांजरेकर बॅटिंग करण्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. धारावी संघाकडनं एक यंगस्टर खेळाडू आहे, एक चांगला फलंदाज डावखुऱ्या हाताचा. यावेळेस डेड बॉल नक्कीच घोषित केला जातोय. यावेळेस सुमुख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. हा चेंडू हवेमध्ये एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण नक्कीच आपल्याला धारावी संघाकडनं मैदानामध्ये खेळताना बघायला मिळत आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. 2 चेंडू नंतर धाव फलकार धावा लगावल्या गेल्यात 2 धावा. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते स्वराज म्हात्रेकडनं. अजून एक नवी मुंबई मधील एक अष्टपैलू खेळाडू, चांगला खेळाडू आहे. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली आहे चेंडूला, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि एक सिंगल नक्कीच मिळतीये. एक सिंगल मिळतीये. डीच्या साह्याने देखील धावफलक 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सामना करेल विशाल भोईर. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स कॅप मध्ये सीमा पार 4 धाव्यांसाठी. पहिला चौकार नक्कीच होतो या दुसऱ्या पूलची पहिलीच मॅच आणि पहिला चौकार आपल्याला बघायला मिळतोय. विशाल भोईरच्या बॅट मधून आलेला हा चौकार 4 धाव्यांसाठी. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय 7 आकड्यावरती. अजून देखील या पहिल्या P1च्या पहिल्या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2. आता 2 चेंडूंवरती मोठे फटके येतील का शांत ठेवलं जाईल विशाल भोईरला. चांगली कलात्मक फटके खेळण्याची प्रवृत्ती हा खेळाडू ठेवतो, तोच खेळाडू विशाल भोईर. आणि चांगले यावेळेस फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आणि पुन्हा एकदा थोडासा निराश होताना आपल्याला बघायला मिळतोय विशाल भोईर, कारण एक चांगला चेंडू होता, त्याला फ्लिक देखील केला आणि लोअर फुलटॉसला कन्वर्ट केला पण चेंडू डी झोन मध्ये जातोय. डीच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय 8 आकड्यावरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू. ह्यावेळेस पुन्हा एकदा तसाच फटका आणि यावेळेस परफेक्ट 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्या गेल्यात. बारा धावा नक्कीच धावफलकार लगवण्यात आल्या. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला विशाल भोईरची बघायला मिळतीये. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हर्षला आलाय, एक आणखी एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू हर्षन आलाय. हर्षनच्या खांद्यावरती नक्कीच दुसऱ्या षटकाची जबाबदारी सामना करेन सुमुख मांजरेकर. नक्की ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साइड धावफलक देखील पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोचलाय 13 आकड्यावरती.
5 षटकांची ही मॅच आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्या इनिंगचा हा खेळ, पहिल्या इनिंग मधील दुसरं षटक देखील आपल्याला बघायला मिळत आहे. आता स्ट्रायकिंग विशाल भोईर देखील बघायला मिळेल. विशालचे मोठे फटके नक्कीच आपल्याला बघायला मिळतील का हे नक्कीच ह्या ओव्हरमध्ये देखील आपण बघू. दुसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ह्या वेळेस विशालचा फ्लिक केला चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का, चेंडू वन बाउन्स कलेक्ट करेपर्यंत 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेंनी धावफलक देखील पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गड लॉस ऑफ 0 विकेट, 15 रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू ह्या वेळेस फ्लिक केलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा पार. 6 धावेसाठी पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येतोय. 6 धावा, 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. 21 रन्स आपल्याला नक्कीच इथे स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील आणि हर्षांवरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. यावेळेस कवचच्या दिशेने खेळला फटका, काय फटका सजवला विशाल भोईरने. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आता आपल्याला बघायला मिळते विशाल भोईरच्या बॅट मधनं. काय फटकेबाजी करतोय, हर्षलला नक्कीच आडव्या हातामध्ये घेतलं जात आहे आणि इथनं कमबॅक करावं लागेल हर्षलला. हर्षनच्या षटकाचा विचार केला, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 5वा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिले आणि एक सिंगल नक्कीच आपल्याला बघायला मिळते आणि धावफलकार धावा लागल्या गेल्यात. 26 धावा शेवटचा चेंडू असेल आणि सामना करेन सुन्मुख मांजरेकर. विशालला चांगली साथ नक्कीच दिली गेली आहे. विशाल मोठे फटके खेळतोय तर सुन्मुख नक्कीच त्याला सिंगल स्ट्राइक रोटेट केली जाते त्याच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतं ह्या दोन्ही खेळाडू. यावेळेस सुन्मुखचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाउन्स खेळण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल देखील टिपला गेला. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होताना बघायला मिळतोय वाशी इंडियन्स धारावे संघाचा सुन्मुख मांजरेकर नक्कीच बाद झालाय. तदनंतर मैदानामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय धारावे संघाचा बॅकबोन म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच सचिन नाईक मैदानामध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. आता सचिन नाईक आणि विशाल भोईर यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. सुन्मुख नक्कीच बाद झालाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण फलंदाज की झेलबाद देखील आउट झाला आणि आता नवीन फलंदाज सचिन नाईक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. दुसरा षटक देखील संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 धावा नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहेत आणि पॉवर प्लेचे षटक देखील संपुष्टात आलेत. पूर्ण खेळाडू आता नक्कीच 30 यार्ड, 5 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नक्कीच बघायला मिळतील. सचिन नाईक आला नवीन फलंदाज, वन डाऊटच्या स्वरूपामध्ये ॲट नंबर 3 आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्या जोडीला ओपनिंगला आलेला फलंदाज विशाल भोईर आपली कलात्मक फटकेबाजी नक्कीच आपल्याला दाखवतोय आणि पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन गोलंदाज स्वराज मात्रे आपल्याला इन ॲक्शन गोलंदाजीसाठी बघायला मिळेल. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता, हॅमर केलाय, फ्लायटेड षटकार आपल्याला विशाल भोईरच्या बॅटमधून बघायला मिळतोय. चेंडू 6 धावेंसाठी, तर 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 32
या आकड्यावर 32 रन्स नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट नक्कीच मिळाली आहे, पण ज्या विकेटची गरज आहे ती विकेट अजून देखील मिळाली नाहीये. अशी चांगली फटकेबाजी करावी लागेल इथे आता विशाल भोईरला. एक समाजक स्कोरकार्ड जर आपल्याला उभं करायचं असेल, एक मोठं धावफलक इथे उभं राहायचं असेल तर असे फटके येणं गरजेचं असेल. स्वराज मात्रेवरती इथे हल्ला चढवला जातोय. वैयक्तिक 30 धावांवरती नक्कीच खेळताना बघायला मिळतोय आपल्याला विशाल भोईर. 32 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात, त्यामध्ये 30 धावा या खेळाडूच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर काढण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू. पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. माफ करा, पंचांचा इशारा येईल. तर नक्कीच चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार आहे. चौकार नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. 4 धावेने देखील धावफलक पुढे सरसावलाय. काय बॅटिंग केली जाते विशाल भोईरच्या माध्यमातून. यावेळेस लोअर रंपचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, पण पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटच्या साइडने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 आकड्यावरती. 37 रन्स आपल्याला नक्कीच इथे बघायला मिळतील. थोडंसं दडपण आपल्याला इथे बघायला मिळतं स्वराज मात्रेवरती, कारण एक षटकार एक चौकार लगवला गेलाय. तदनंतर व्हाईट बॉल देखील आपल्याला बघायला मिळतोय आणि हा चेंडू. यावेळेस मोठा फटका विशाल भोईरच्या बॅटमधनं आलेला. पायांवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, पण चेंडूला सरळ फेकून दिलंय सीमा पार 6 धावांसाठी. तर 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 1 गडी बाद 43 धावा. 43 रन्स आपल्याला नक्की स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. एक चांगलं धावफलक धावतं, जलद गतीने धावफलक पुढे जात आहे. चांगली बॅटिंग आपल्याला विशाल भोईरच्या माध्यमातून बघायला मिळते. वैयक्तिक विचार केला तर विशाल आतापर्यंत आपल्याला खेळताना बघायला मिळेल. 40 आकड्यावरती नक्कीच खेळताना बघायला मिळतोय.
स्वराज वरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. थोडस दडपण इथे आपल्याला बघायला मिळतंय स्वराज मात्रेवरती. 40 आकड्यावरती नक्कीच खेळताना बघायला मिळेल. हाफ सेंचुरी लगावेल का? 10 धावा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे बघायला मिळतं स्वराजच्या माध्यमातून. जलद गतीने टाकलेला वेगवान चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पिच केला गेला. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला पण वन बाउन्स नक्कीच इथे कलेक्ट केला गेला आणि डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय विशाल भोईरच्या बॅटमधनं. अजून एक हवाई फायर इथे आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू 6 धावेसाठी 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 49 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि धावफलक धावा लागल्या गेल्यात. 49 धावा. तिसरं षटक आपल्याला प्रगत. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, चेंडू सीमा पार, फ्लायटेड षटकार आणि विशाल भोईर याच्या 50 धावा नक्कीच इथे कंप्लीट झाल्या. तर विशाल भोईर आपण बॅट दाखवायची आहे. ह्या शृंखलेतली पहिली हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळतीये. विशाल भोईर दारावे वाशी इंडियन्स दारावे या संघाकडनं खेळत असता आणि पहिली ह्या टुर्नामेंटची हाफ सेंचुरी देखील आपल्याला बघायला मिळतीये. तर टाळ्या झाल्या पाहिजे विशाल भोईरसाठी. काय खेळी करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्या गेल्यात. 55 धावा, 55 रन्स आपल्याला नक्की स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज झालाय वेदांत म्हात्रे. हा खेळाडूची देखील एक ओळख आहे, एक छाप आहे. कारण अष्टपैलू खेळाडूची भूमिका हा खेळाडू कायम आपल्या टीमसाठी गोठवलीसाठी करत असतो. तोच वेदांत म्हात्रे आता नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर इन ॲक्शन बघायला मिळेल. वेदांच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. इथे थांबा नक्कीच थांबवायला लागतील धावा. सचिन नाईक आलाय. फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली आहे. एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचलाय 56 आकड्यावरती आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला बघायला मिळतो विशाल भोईर, जिची बॅट मधनं आपल्याला आग नक्कीच बघायला मिळते. तो विशाल बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल देखील इथे टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 2 आपल्याला बाद होताना बघायला मिळेल विशाल भोईर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. कामेश नाईक बॅटिंगसाठी आपल्याला बघायला मिळेल. एक 50 धावांची खेळी नक्कीच आपल्याला बघायला मिळाली. विशाल भोईरच्या बॅटमधनं नंतर आउट झाला. एक चांगला स्कोर नक्कीच आपल्या टीमला नेऊन ठेवलं एक चांगल्या स्थितीमध्ये आणि वेदांत म्हात्रेने ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिला आपल्या टीमसाठी. यावेळेस कामेसाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण डॉट बॉल येतोय. आता थोडंसं दडपण आपल्याला इथं धारावी संघावरती देखील बघायला मिळेल. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला वेदांत म्हात्रेकडनं. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकले जात आहेत आणि यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू जातो लेग साइडला, सीमा पार 6 धावेसाठी. 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावत आहे जलद गतीने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 62 आकड्यावरती. 62 रन्स आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा कामेश नाईकच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का पण इथे झेल टिपला जातो लॉंग ऑफच्या दिशेने.
फलंदाज क्रमांक 3 देखील बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. बासष्ट धावा आपल्याला धावफलकर बघायला मिळतात. पण काय गोलंदाजी केली जाते वेदांत म्हात्रेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आर्यन मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आर्यन नक्कीच फलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल. आणि वेदांच्या या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील अजून देखील. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे नक्कीच झेल बाद झालाय. आर्यन देखील बाद झालाय. अजून एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. माफ करा, षटक नक्की संपुष्टात आलंय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा लागल्या गेल्यात 62 धावा. शेवटचं षटक असेल. आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी दीपक ठाकूर देखील आपल्याला बघायला मिळेल. अजून एक अष्टपैलू खेळाडू, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आता बॅटिंगसाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज जर बघितलं सचिन नाईक असेल, संघाचा नायक सचिन नाईक आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय प्रणाल म्हात्रे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्कीच या खेळाडूवरती नक्कीच सोपवली गेलेली आहे. तो खेळाडू आपल्याला नक्कीच गोलंदाजी करताना बघायला मिळेल. ट्रॅकिंग सचिन नाईक पहिला चेंडू फेस करत असताना फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूर समाचार घेतला जातोय. चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 68 धावा 68 रन्स आपल्याला बघायला मिळतील. माफ करा, 4 गडी बाद 68 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा आणखीन एक समाचार घेतला जातोय. चेंडूला फेकून दिले सरळ सीमा रेषा पार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 74 74 ह्या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतंय. 2 फुलटॉस चेंडू आणि दोन्ही फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातो संघाचा नायक सचिन नाईक याच्या माध्यमातून. चांगला खेळ, चांगली बॅटिंग केली जाते. विशाल भोईर नक्कीच बाद झाला. त्यानंतर आता आपल्याला बघायला मिळतो सचिन नाईक ऑन फायर आपल्याला बघायला मिळतो. 2 चेंडू 2 षटकार आलेत. प्रणाल म्हात्रेवरती थोडस दडपण आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातोय. चेंडू जातोय, पंचांचा इशारा आहे. 2 धावा पुढी 2 डिक्लेअर्स नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. आणि त्या 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा 76 76 आकड्यावरती चांगलं कमबॅक इथे बघायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर पैसा चेंडू होता, खोदून काढलाय.
चेंडू नक्कीच इथे मिसफिल्ड केली जाते आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धाव्यांसाठी. तर 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 80 आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आपल्याला इथे बघायला मिळतो. 80 धावा धावफलकावर लगवल्या जात आहेत. आणि अजून देखील या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील तर 2 चेंडूवरती मोठे फटके येतील का की डॉट बॉल येतील हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कारण मोठे फटकं येणं देखील गरजेचं असेल आणि डॉट बॉल येणं देखील गरजेचं असेल. 5वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बाटेड फटका सर खेचून मारलाय. ऑफसाईडचा चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा येईल 6 धावा. तर 6 धावांनी फॉल देखील पुढे सरसावलं जात आहे. आणखीन एक षटकार आपल्याला बघायला मिळतो सचिन नाईकच्या बॅटमधनं. 3रा षटकार या ओव्हरचा आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 4 गडी बाद 86 धावा म्हणजेच 86 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. काय बॅटिंग केली जाते सचिन नाईकच्या माध्यमातून. अशी बॅटिंग करावी लागेल जरा मोठं धावफलक उभारायचं असेल तर. आणि तब्बल 86 धावा आणि शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि तब्बल धावफलकावर धावा लगवल्या गेल्यात 87 रन्स आणि 88 धावांचं म्हणजे 88 धावांचं इथे टार्गेट नक्की सेट केलं गेलंय गोठवली 11 गोठवली संघासमोर. आणि ह्यानंतरची होणारी मॅच गावदेवी रबाळे विरुद्ध घनसोली 11 घनसोली या 2 संघा. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचंय. तर आमच्या सोबत रबाळे टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर घनसोली संघ आपला कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. घनसोली संघ टॉस नक्कीच इथे केला जातोय. घनसोली 11 घनसोली वर्सेस गावदेवी रबाळे या 2 टीम्समध्ये टॉस केला आहे. आमचे या स्पर्धेचे कार्यकर्ते प्रशांतदादा तडके यांच्या हस्ते नक्की टॉस केला जातोय आणि टॉस नक्कीच जिंकला गेलाय. रबाळे संघाने टॉस जिंकला गेलाय आणि आपला निर्णय कळवायचा रबाळे संघ.
चला थोडं स्पीडअप करा, दोन्ही संघांना विनंती आहे. चला पंच आपल्याला देखील विनंती असेल की आपण स्पीडअप करायचंय, सामन्याला सुरुवात करा. अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी देखील आपल्याला गोटवली संघाकडनं बघायला मिळते. स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंती ही जोडी आपल्याला बॅटिंग करण्यासाठी नक्कीच बघायला मिळेल. तर आणि धारावे संघ आपल्याला देखील विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजवून घ्या, थोडं स्पीडअप करा. स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंती ही नक्कीच सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी नक्कीच सचिन नाईक देखील आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतो सचिन गोलंदाजी मार्कवर. तर पंचांना देखील विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर इथे सेकंड इनिंगला देखील सुरुवात केली जाते आणि सेकंड इनिंग मधील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय सचिन नाईक. आणि बॅटिंग करण्यासाठी देखील आपल्याला एक जोडी गोटवली संघाकडनं बघायला मिळते. स्ट्रायकिंग एंड असेल एक नवी मुंबईचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जात असतो स्वराज म्हात्रे. आणि नॉन स्ट्राईक एंडला जर आपण बघितलं तर तुषार मोहंती ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला सरळ फेकून दिलाय. पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार केला जातोय आणि एक स्वीट साऊंड देखील आपल्याला बॅटमधनं येताना बघायला मिळतोय. स्वराजच्या बॅटमधनं आलेला पहिल्या चेंडूवरती हा षटकार. धावांचा देखील श्री गणेशा होताना आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते स्वराजच्या माध्यमातून. अशीच फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पैचा चेंडू होता, एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळतं सचिन नाईकच्या माध्यमातून. पहिला चेंडू भलेही फुल टॉस गेला, त्याच्यावर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती इथे कमबॅक केलं जात आहे, डॉट बॉल येतोय. क्रिकेट क्षेत्रातलं ब्रह्मास्त्र नक्कीच वापत्र केलं होतं. तिसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. चेंडू जातोय, पंचांचा इशारा येईल. 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी सचिन नाईक वरती इथे हल्ला चढवला जातोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात. 10 धावा. यावेळेस बॉडीचा वेध नक्कीच घेत होता चेंडू. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशाऱ्याने एक सिंगल मिळेल. सिंगलच्या सायने धाव फलक देखील पुढे सरसावत आहे. धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. चांगला फटका सजवला गेला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी पंच शिवाम शुक्ला यांचा इशारा येईल. 4 धावा. 4 धावांनी धाव फलक देखील पुढे सरसावलं जात आहे आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. एक शेवटचा चेंडू. P1चं हे पहिलं षटक, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये
आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर बघायला मिळेल. शेवटचा चेंडू काय घडेल काय बिघडेल. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळला तर गेलाय आणि चेंडू सीमा पार. 6 धावेंसाठी खूप महाग असं षटक आपल्याला बघायला मिळतंय धारावी संघाकडनं. सचिन नाईक वरती इथे हल्ला चढवला जातोय आणि धावफलकर धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. नवीन गोलंदाज देखील मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. P2चा दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीपक ठाकूर आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. आणि आता बॅटिंग करण्यासाठी ओपनिंगला चाललेला खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला आपण पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच बघितला तोच तुषार मोहंती नक्कीच आता सामना करेल दीपक ठाकूरचा. डावखुऱ्या हाताचा एक फिरकीपट्टू गोलंदाज आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आता सामना करेल तुषार मोहंती. आता टार्गेट नक्कीच 88 धावांचं, पण पहिलं षटक आपण जर बघितलं तर तब्बल 21 धावा. आणि हा पहिला चेंडू ह्यामध्ये फुल टॉस चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईटच्या साईडने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. यावेळेस स्लोअर वन पेचचा चेंडू होता. इथे रनआउटची संधी, पण मिसफिल्ड इथे आपल्याला कामेशच्या माध्यमातून बघायला मिळतीये आणि सिंगल नक्कीच मिळते. सिंगलच्या साईडने धावफलक पुढे सरसावलाय 23 आकड्यावरती. चांगली बॅटिंग इथे केली जाते गोटवली 11 गोटवली संघाकडनं. स्वराज मात्र यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू वन बाउन्स केला गेलाय. रनआउटची संधी आणि फलंदाज इथे नक्कीच यशस्वीरित्या पोचला गेलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे तब्बल 25 आकड्यावरती. चांगली बॅटिंग आपल्याला स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून बघायला मिळते. मोठे फटके नक्कीच खेळले जातात त्याच्यामधनं. आत्तापर्यंत बघितलं 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण बघितलंय. अशीच फलंदाजी त्याला इथे नक्कीच करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. यावेळेस स्लोअर ऑन पैचा चेंडू होता. चेंडूला पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. 6 धाव्यांसाठी 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलं गेलाय. धावफलक जाऊन पोहोचताय तब्बल 31 आकड्यावरती. काय बॅटिंग केली जाते स्वराजच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि झेल नक्की टिपला जातोय. सचिन नाईकच्या हातामध्ये चेंडू जाऊन समावलाय. फलंदाज स्वराज म्हात्रेची खेळी नक्कीच इथे संपुष्टात येते. एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती, पण आता फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये रुणाल म्हात्रे देखील आपल्याला बघायला मिळेल. या खेळाडूमध्ये देखील दमखम आहे. मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. तोच खेळाडू आता मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय रुणाल म्हात्रे. आणि चांगलं कमबॅक देखील दीपक ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. एक जो खेळाडू अक्षरशः मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत होते त्या खेळाडूला बाद केलं गेलं. रुणाल म्हात्रे नक्कीच नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय.
दीपक ठाकूर पुन्हा एकदा मार्क आपला यावेळेस रुणालचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली कामेश येतोय आणि झेली त्यानं किटीपला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा देखील बाद झालाय. रुणाल म्हात्रे जसा आला तसा तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगला झेल नक्की टिपला गेला इथे कामेश नाईकच्या माध्यमातून. दुसरा हादरा इथे नक्कीच लागला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रमोद आपल्याला बघायला मिळतोय. आता प्रमोद आणि तुषार मोहंती यांना नक्कीच एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. दीपकच्या ओव्हरमध्ये नक्कीच मॅच टर्न होताना आपल्याला बघायला मिळते. 2 विकेट्स आपल्याला ह्या ओव्हरमध्ये देखील बघायला मिळाल्या. पहिली विकेट जर बघितली तर एक मोठी विकेट स्वराज मात्रेची विकेट आपल्याला बघायला मिळाली. तदनंतर दुसरी विकेट 1 डाऊनला आलेला ॲट नंबर 3चा खेळाडू रुणाल म्हात्रे देखील बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक ठाकूर. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळला गेला, दिशा दिली आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येईल 4 धावा. तर पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण सकाळच्या सत्रापासून जर बघितलं शिवम शुक्ला असतील, मितेश पटेल असेल, ऋषी पानसरे, ऋषभ चंदानी असेल, त्याचबरोबर प्रदीप पांडे असतील आणि स्कोर धावफलकार धावा लगावल्या गेल्यात 35 धावा, 35 रन्स आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस कमबॅक केलं गेलं, डॉट बॉल आलाय आणि धावफलकार धावा जर आपण बघितल्या तर आतापर्यंत धावा लागल्या गेल्यात 39 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. प्रेशर नक्कीच आपल्याला इथे बघायला मिळतंय. मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यासाठी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय, पण डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता सचिन नाईकची आपल्याला बघायला मिळते. चांगलं कमबॅक देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय आणि डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ आता आलाय. 4था चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा आला 6 धावा. 6 धावेने धाव फलक देखील पुढे सरसावतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय
45 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पैसा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न, पण ह्या वेळेस फलंदाज आपल्याला बाद होताना बघायला मिळतोय. तुषार मोहंती बाद झालाय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी देखील आपल्याला बघायला मिळेल. वेदांत लगावल्या गेल्यात. 45 धावा. वन हँडेड षटकार आपल्याला बघायला मिळतोय. प्रमोद चौधरीच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरकवलाय. धावफलक संपोचलाय 51 आकड्यावरती. कामेश नाईकवरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. पहिला चेंडू नक्कीच टाकण्यात आला आणि पहिल्या चेंडूवरती इथे हल्ला चढवला गेलाय. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा कामेश तयार. दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच केला जातोय. व्हाईटच्या साईडने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक संपोचतोय 52 आकड्यावरती. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता आणि काय घडलंय पंचांना देखील नक्की चेंडू लागला. पंच आपला निर्णय कळवायचा डॉट बॉल असेल. डॉट बॉल आहे. डॉट बॉल नक्कीच इथे येतोय. ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन नक्कीच आपल्याला बघायला मिळालं आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला इथे बघायला मिळाली आणि मिसफिल्डच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक नक्कीच संपोचते 54 आकड्यावरती. यावेळेस कट केलं पॉइंटच्या दिशेने कट नक्कीच केलाय. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल. 2 धावा नक्कीच मिळतील. तर 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. मैदानामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आपण बाहेर बसायचं. थोडंसं इकडे येऊन बसा आणि पंच आपल्याला विनंती असेल की आपण जे प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये आहेत, त्यांना थोडंसं बाजूला करायचंय आणि विकेटच्या मागे जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना देखील विनंती आपण ह्या साईडला येऊन बसा किंवा स्टेजवरती येऊन बसा. तिकडे बसू नका. काल तिथे थोडासा प्रॉब्लेम देखील झाला. प्रेक्षक बसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम देखील झाला होता.
विनंती असेल विकेटच्या मागचे प्रेक्षक वर्ग बसले त्यांनी ह्या साईडला येऊन बसा प्लीज. आपल्याला विनंती आहे स्टेजवरती येऊन बसा किंवा या साईडला येऊन बसा. हॅलो. आणि आतापर्यंत जर बघितलं तर ह्या षटकामध्ये अजून देखील 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल तर 2 चेंडूंवरती मोठे फटके येतील का? मोठे फटके नक्कीच इथे खेळावे लागतील प्रमोदला. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस कोणती चूक केली जात नाहीये. खेळ नक्की टिपला जातोय आणि प्रमोद चौधरी देखील इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. प्रमोद देखील बाद झालाय. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. हर्षन पाटील नक्कीच मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय. त्या हर्षनमध्ये देखील एक मोठे फटके खेळण्याची क्षमता, मोठे फटके वारंवार ह्या खेळाडूकडनं खेळले जातात. तोच हर्षन पाटील आपल्याला बॅटिंगसाठी बघायला मिळतोय. त्याचबरोबर विनंती असेल धारावे गावचे सुपुत्र आणि तिसऱ्या पर्वामध्ये नक्कीच त्यांचं ISPL सीझन 3 मध्ये देखील त्यांचं सिलेक्शन झालं. ते धीरज भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल धीरज भोईर आपण यायचंय आणि स्टेजवरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. तर धीरज भोईर आपण गेटच्या इथे उभे आहेत. तर आपल्याला विनंती असेल आपण आत यायचंय आणि स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 4 षटक नक्कीच जे संपुष्टात आलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा जर आपण बघितला धावफलक धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 56 धावा नक्कीच लगावल्या गेल्यात. आणि शेवटचा षटक आणि नवीन फलंदाज मयुरेश आपल्याला बॅटिंग करण्यासाठी नक्कीच बघायला मिळेल. मयुरेश पाटील आपल्याला बघायला मिळेल आणि गोलंदाजीसाठी विशाल भोईर आपल्याला देखील गोलंदाजी करताना बघायला मिळेल. चला स्पीडअप करा पंच. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. वेदांत मात्रे देखील बाद झालाय. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ नक्कीच शिल्लक असेल ह्या इनिंग मधील. आपल्याला बॅटिंगसाठी बघायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल नक्कीच इथे मिळते. तर सिंगलच्या साइड धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे. नो बॉलचा इशारा केलाय. नो बॉल नक्कीच स्प्रिट असेल. नो बॉल नक्कीच घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. हाईटचा नो बॉल नक्कीच तिथे दिला गेलाय.
यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, पंचांचा इशारा, 2 धावा नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. 2 धावा. बॉल येतोय डिक्लेअर झोन मध्ये, नक्कीच चेंडू जाताना आपल्याला बघायला मिळेल. डॉटच्या साह्याने धावफलक पुढे सर देखील बघायला मिळाला आणि त्याचबरोबर सुरुवात देखील गोठवली संघाने चांगली केली होती. स्वराज मात्रेची ती एक छोटीशी इनिंग आपल्याला फायर इनिंग देखील बघायला मिळाली. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू कलेक्ट करेपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि या षटकाचा विचार केला अजून देखील चेंडू शिल्लक असतील. इथे नक्कीच मॅच फिनिश केली जाते, मॅच संपवली आहे. धारावे संघाने नक्कीच ही मॅच जिंकली गेली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. हार्ड लक गोठवली संघ, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाला. आणि चला रबाळे संघ आपला निर्णय कळवायचा, गोलंदाजी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि घनसोली संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. चला पंच नवी पुढच्या मॅच साठी पंच आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. CBD 40+ टीम बी यांचं नक्कीच न्यू आउटफिट जर्सी ओपनिंग सेरेमनीचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळेल. तर सर्वांना विनंती असेल की तो व्हिडिओ